नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। तेजज्ञान फाउंडेशनची चळवळ ही समाजाच्या हिताची आहे आणि त्यात समाजाला आध्यात्मिक आनंदासह स्वला ओळखण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेता सोनू सूद यांनी पुण्यातील मनन या आश्रमात आपले मनोगत व्यक्त केले। त्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सिंहगड रोडवरील मनन या आश्रमात। हम लोग सब गुड मॉर्निंग, गुड इवनिंग, हैप्पी न्यू ईयर, हैप्पी दिवाली बोलते हैं। और अब सोचिए, जब आप हैप्पी थॉट्स की बात करते हैं, मेरा एक्चुअली इंट्रोडक्शन हैप्पी थॉट्स से आज जब मैं यहाँ पर मनन आश्रम में आया तब हुआ, और मैंने रियलाइज़ किया कि ये कैसी एनर्जी, कैसी वाइब है जब आप किसी और को देते हैं और फिर आपको लगता है यार बात तो सही है कि आप एक ऐसी ऊर्जा सामने वाले को दे रहे हैं कि ना सिर्फ सामने वाले के चेहरे पे खुशी आती है, लेकिन आपके जीवन में भी एक अलग खुशी आती है। जब मैं यहाँ पर बैठा था, भूपेंद्र भाई, प्रसाद भाई और मैम तेजोदया मैम बातें कर रहे थे, तो मैं आप सबके चेहरे देख रहा था। मैंने बहुत सारे फंक्शंस अटेंड किए हैं, बहुत सारे गैदरिंग्स में गया हूँ, लेकिन जब मैं आप सबके चेहरे पर गौर से देख रहा था तो आप लोगों के चेहरे पर एक अलग तरह का नूर दिखाई दे रहा था, मुझे एक अलग सच्चाई दिखाई दे रही थी, एक स्माइल थी आप जब सुन रहे थे, देख रहे थे। सो मैं ये सोच रहा था कि ऐसा क्यों है कि बाकी भी बड़े सब अच्छे लोग होते हैं जिन मैं गैदरिंग्स में जाता हूँ, पर इसमें क्या खासियत क्या है, क्यों ये अलग तरह का तेज है आप सबके चेहरे पे। मेडिटेशन के बारे में सबने बताया, मुझे लगता है कि इस पूरे ऑडिटोरियम में मैं सबसे कम जानता हूँ मेडिटेशन के बारे में। आप सब करते हैं, बहुत ज़्यादा जानते हैं। मैं भी कोशिश करूँगा कि मैं भी थोड़ा सा और जान पाऊँ। हम लोग हर इंसान अपनी ज़िंदगी की भागदौड़ में लगा हुआ है। मैं पंजाब से बिलोंग करता हूँ, एक मोगा छोटा सा शहर है। मैंने नागपुर से इंजीनियरिंग की थी इलेक्ट्रॉनिक्स में, और फिर लगा कि लोगों ने कहा कि एक्टर बन सकता है, चले जा, तो दिल्ली आया, दिल्ली से मुंबई आया। जानता किसी को नहीं था यहाँ पर, लेकिन एक विश्वास था, माँ बाप की दुआएं थी, और लगा कि यहाँ पर शायद मेहनत करेंगे, माँ बाप की दुआएं साथ में हैं तो शायद सपने पूरे होंगे। तो उस विश्वास के साथ जब मैं मुंबई आया तो पता चला कि इस भागदौड़ की दुनिया के अंदर मैं भी उसी भीड़ का हिस्सा हूँ जो अपने सपनों के पीछे तो भाग रहा है, लेकिन शायद पता नहीं कि लक्ष्य क्या है। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। काल संध्याकाळी पुण्यातील बावधन परिसरात शिंदे फोटोफ्रेमच्या दुकानाला आग लागली आणि आसमंतामध्ये धूर मोठ्या प्रमाणात आला। जाणून घेऊयात या आगीविषयी। बावधन शिंदेनगर पेट्रोल पंपच्या मागे खूप मोठी आग लागली आहे। बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर आग आहे, अजून लोक अडकलेली आहेत। आगीचा धूर बघा किती आहे, भरपूर 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 काळं झालंय सगळं। पेट्रोल मराठा मंदिर समोर पंपाच्या माग गेलं का गाड्या बावधनला? पुण्यातील कुदळवाडी येथे एका गोडाऊनला आग लागली। अग्निशमन दलानं शर्थीनं ती आग विझवली।
आयर्नमॅन ही शारीरिक चाचणीची अतिशय कठोर परीक्षा असते. ऑस्ट्रेलिया येथे घडलेली या शारीरिक चाचणीच्या परीक्षेमध्ये साताऱ्यातील निरीक्षक विष्णुनाथा तामाणे आणि सातारा जिल्ह्यातील 2 सहकारी यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथे आयोजित आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केले. आयर्नमॅन स्पर्धा ही जी आहे ती आपल्याला 4 किलोमीटर स्विम करायचं आहे, 180 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर 42 किलोमीटर रन करायचं आहे. हा जो इव्हेंट आहे तो पूर्ण 17 तासाच्या आत करायचा आहे आपल्याला, कुठेही न थांबता. यातून कुठे ब्रेक घेतला किंवा काही क्विट झालं किंवा त्याचे जे क्रायटेरिया आहेत की 2 तास 20 मिनटाच्या पुढं जर स्विमिंग गेलं तर तुम्ही त्यातून बाद होऊ शकता, तुम्हाला पुढच्या याच्यात जाता येणार नाही. आणि आयर्नमॅन स्पर्धा ही जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी घेतली जाते. भारतामध्ये बर्गमॅन सारखे हाफ आयर्नमॅन स्पर्धा घेतली जाते. आपल्याकडे अजून पूर्ण फुल आयर्नमॅनची स्पर्धा सुरू झालेली नाही भारतात, त्यामुळे आपल्यातल्या बऱ्याचशा स्पर्धकांना परदेशात जावं लागतं यासाठी. ही स्पर्धा जी आहे ते मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी आहे आणि त्याचबरोबर ह्या स्पर्धेचं मोठंच असं आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर ह्याच्यामध्ये एकूण 1700 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर त्यातल्या 1108 स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण केली. स्विमिंगच्या लाटा जबरदस्त होत्या स्विमिंग करताना त्या समुद्रात, की 4 ते 5 फुटाच्या लाटा होत्या आणि त्या लाटांमध्ये कधी असं मनात यायचं की आता आपण यातून पुढे जाऊ शकतो का, काय होऊ शकतं. तर अशा भयानक मानसिक परिस्थितीत पण ते आपण पूर्ण केलं याचं खूप वेगळ्या प्रकारचं समाधान आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम प्रशासक, माजी मुख्यमंत्री, देशाचे 3ऱ्यांदा झालेले पंतप्रधान अशी ओळख असली तरी ते लेखक, कवी आणि संवेदनशील आहेत. याकरता मन का गीत हा एक अल्बम नुकताच मुरलीधर मोहोळ, निलेश कुंडाळकर आणि सुनील महाजन यांनी प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. ह्याचा योग्य तो कार्यक्रम पुण्यात होईलच, त्यावेळेलाही आपण तो पाहू. महत्त्वाची बाब अशी की सलील कुलकर्णी यांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि याच्यातली प्रकाश योजना, स्टेजवरचा परफॉर्मन्स तोही मोठ्या प्रमाणात होईल असं आयोजकांनी सांगितलं. पण आपल्या देशाचा पंतप्रधान हा एक कवी आहे ही महत्त्वाची बाब यातनं अधोरेखित होते. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.